सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. या 8व्या प्रकरणात अनेक सद्भक्तांनी स्वामी स्वरूपानंदांबद्दलचे त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ते आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला डॉक्टर विनायक य कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण, आपैसा गुरु भेटेची, याचा भाग पहिला. स्वामी स्वरूपानंदांचा आणि माझा गुरु शिष्य म्हणून संबंध आला. त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. पण हे सर्व एका अलौकिक पातळीवरून घडलं आहे. मित्रमंडळींच्या आग्रहामुळं ही कहाणी सांगावी म्हणून हे निवेदन करीत आहे. स्वामी स्वरूपानंदांचं एक छायाचित्र माझ्या एका मित्राकडे मी पाहिलं होतं. एकदाच. हे स्वामी स्वरूपानंद एवढीच माहिती मला त्यावेळेला झाली होती. स्वरूपानंद या नावाखेरीज मला स्वामींची काहीही माहिती नव्हती आणि मी ती मिळवण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. कारण माझा विश्वास कुणावरही बसत नाही. लहानपणापासून अनेक महाराज कथा मी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. तेव्हा या क्षेत्रात बुवाबाजीला भरपूर वाव आहे हे ध्यानी येऊन मी कुणाही महाराज वा स्वामी यांच्यावर अजिबात श्रद्धा ठेवत नाही. एखाद्यावर श्रद्धा ठेवली आणि मग त्या श्रद्धेला तडा जावा हे घडलेलं दिसतं. कित्येक लोक मग स्वतःच्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी महाराजांच्या वा भगवानांच्या हिडीस वर्तनाला अलौकिक मानतात. त्यापेक्षा आमची श्रद्धा कुणावरही नाही असं म्हटलेलं परवडलं असं मला वाटतं. म्हणूनच स्वामी या शब्दांनी माझ्या अंतःकरणात कोणतीही ओढ निर्माण झाली नाही, होण्याची शक्यताही नव्हती. तेव्हा कधी काळी स्वामींचं छायाचित्र एकदाच पाहिलं होतं, इतकंच काय ते. लहानपणापासून ज्ञानेश्वरीचा अभ्यास मात्र मी करीत आलोय. ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी हे माझ्या अभ्यासाचे आणि श्रद्धेचे विषय. मला पुणे विद्यापीठानं PhD प्रबंध लेखनास मान्यता दिली. त्यावेळी मी गीता आणि ज्ञानेश्वरी हाच विषय संशोधनास मिळावा म्हणून प्रयत्न केला आणि माझा प्रबंधाचा विषय ठरला भगवद्गीतेचे प्राचीन मराठी गीता टीकाकार. त्यावेळी माझ्या मनात असं आलं की माझं प्रबंधलेखन अनुभवशून्य पांडित्य ठरणं योग्य नाही. थोडा तरी अनुभव आपल्याला असायला हवा. आणि त्या रात्री मी चकित झालो. स्वामी स्वरूपानंदांनी मला स्वप्नदर्शन दिलं. लहानपणापासून शेकडो आध्यात्मिक ग्रंथांचं अध्ययन मी करीत आलोय. एकाकीपणं योगाभ्यास केलाय. कुणावर विश्वास नसला तरी तसा श्रद्धाशून्य मी नव्हतो. आपण आपला अभ्यास करीत राहावं, आपैसा गुरु भेटेची असं ज्ञानदेवांचं सांगणं आहे. त्यावर माझी श्रद्धा होती आणि माझी पात्रता असली तर, किंवा अगर मी पात्र झालो की गुरु आपणहून येतील असं मला वाटायचं. आणि जणू तसंच घडलं. स्वामी आपणाकडे आले याचं मला स्वप्नातही आश्चर्य वाटलं. मी हे स्वरूपानंद असं ओळखलं. त्यांना म्हटलं, स्वामी आपण या ना. मी त्यांच्या पाया पडलो. त्यांनी माझ्या हातात काही कागद दिले आणि म्हटलं,
हे बघ, तू तिकडे ये. स्वामींचं स्वप्नातही येणं आणि नंतर अंतर्धान पावणं विशिष्ट यौगिक पद्धतीचं आहे हे मला त्याही वेळेला जाणवलं. तेव्हा एका योग्याचं दर्शन झालं, याचा आनंद झाला. त्यांनी तिकडं म्हणजे कुठं आणि कशाला बोलावलं ते काही कळलं नाही. मी म्हटलं की स्वामींच्याबद्दल मला ओढ वाटण्याजोगं काही नव्हतं. ते असतात कुठे, काय करतात ही काहीही माहिती नव्हती, की त्यांच्या एकाही ग्रंथाचं मी वाचनच काय पण दुरून अवलोकनही केलं नव्हतं. तेव्हा स्वामींनी दर्शन दिलं, आपल्या हातात कागद दिले, त्यावरून प्रबंध लेखनास आशीर्वाद मिळाला, एवढाच मी अर्थ घेतला आणि तिकडे बोलावलंय ते प्रबंध लेखन पूर्ण झाल्यावर सावकाश जाऊ असं मी ठरवलं. कदाचित स्वामींच्या मनात तसं नव्हतं. स्वामी स्वरूपानंद असतात तरी कुठे याची मी चौकशी केली. त्यावेळी पावसला नेहमी जाणाऱ्या एका मित्रानं आग्रहपूर्वक सांगितलं की स्वामीजींनी बोलावलं असेल तर लवकर जा, ते बरेच आजारी असतात, प्रबंधलेखन पूर्ण होण्याची वाट पाहू नका. मला असंही कळलं होतं की स्वामींची प्रकृती ठीक नसते, जाणाऱ्या येणाऱ्यांचाही त्यांना त्रास होतो, म्हणून त्यांच्या खोलीत सध्या कुणालाच प्रवेश देत नाही आहेत. लांबून खिडकीतूनच दर्शन घ्यावं लागतं. मी मनात म्हटलं की आपण मला बोलावलं त्याप्रमाणे आलो, असं आपण मनातल्या मनातच बोलायचं, दर्शन घ्यायचं नि परत यायचं. तिथं चर्चा थोडीच करायची आहे. तेव्हा खोलीत कुणालाच प्रवेश नसला तर नाही गेलं तरी चालेल. पण रत्नागिरीच्या डॉक्टर परांजपे यांनी मला आश्वासन दिलं, स्वामीजींनी तुम्हाला स्वतःहून बोलावलंय ना, मी तुम्हाला त्यांच्या खोलीत घेऊन जाईन. इतरांना प्रवेश असो वा नसो, मला प्रवेश असतो आणि मी तुम्हाला त्यांच्याकडे नेईन. आज इथेच थांबूया. या लेखाचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.